नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण एकदम टेस्टी, अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जसं पनीर मटार मिळतं अगदी त्या पद्धतीचं मटार पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया। तर अतिशय सोपी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी एवढे ओले मटार घेतलेले आहेत, त्यासोबतच पाव किलो एवढं पनीर घेतलेलं आहे। तर पनीर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, अगदी लहान नाही आणि अगदी मोठे सुद्धा नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी पनीरचे काप करून घेतलेले आहेत। आता मटार पनीर बाजूला ठेवून ह्यासाठी लागणारा मसाला पाहू। तर 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। कांदे आपल्याला अशा पद्धतीने स्लाइस मध्ये कट करून घ्यायचेत आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आणि टोमॅटो आपण बाजूला ठेवून देऊया। कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पनीरचे काप शालो फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीर शालो फ्राय करून घेतल्यामुळे चव अगदी छान येते मटार पनीरला। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा बटर टाकायचे आणि चिरून घेतलेला कांदा टाकायचा। कांदा छान 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान मोकळा व्हायला लागलेला आहे। आता ह्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 लाल सुक्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचे। अगदी व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचे। तर 1 ते 1.5 मिनिट परतल्यानंतर कांद्याचा रंग बदललेला आहे। आता ह्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। तर टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून घेतलं आणि मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा मसाला आपला वाटून झालेला आहे। जर अगदीच बारीक होत नसेल तर 1 ते 2 चमचा तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकून मसाला वाटू शकता। त्याच कढईमध्ये फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झाले की अर्धा चमचा जिरे, 2 तेजपत्त्याची पानं आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे। मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 1 ते 1.5 मिनिट परतल्यानंतर छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून अगदी छान हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे मसाले परतले गेलेत। आता ह्यामध्ये आपल्याला ओला मटार टाकून घ्यायचा आहे। ओला मटार टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला मसाल्याबरोबर मटार छान मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा मटार आपला मिक्स झालेला आहे। यामध्ये 1 ते 1.5 कप एवढं पाणी टाकून घ्यायचे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून वरती झाकण ठेवायचे। तर झाकण ठेवून साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी मटार छान शिजवून घ्यायचे। तर इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। झाकण उघडून घेतलं। यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये ओला मटार छान शिजला जातो। आता ह्यामध्ये आपण शालो फ्राय करून घेतलेलं पनीर टाकून घेऊया। पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपण पनीर मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि अगदी पाव चमचा एवढे इथे आपल्याला गरम मसाला टाकून वरती झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। झाकण उघडून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी। तर अशा पद्धतीने एकदम टेस्टी असं मटार पनीर आपल्या इथे तयार झालेलं आहे। तर इथे मी वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे एकदम टेस्टी असं मटार पनीर आपलं तयार झालेलं आहे। हे चपाती बरोबर, नान बरोबर किंवा फुलक्या बरोबर खाऊ शकता। चवीला अतिशय छान लागतं। तर मंडळी ह्या पद्धतीने मटार पनीर घरी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।